नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण डेटा टाइप्स याविषयी शिकणार आहोत. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. आता आपण जस्ट एक थोडंसं ओव्हरव्ह्यू घेणार आहे, डीप नॉलेज नाही घेणार आहे डेटा टाईपचं. जेवढं आपल्याला टेबल क्रिएट करण्यासाठी किंवा मायसिक्वलचे जे काही ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी जेवढं काही नॉलेज घेणं पाहिजे तेवढंच नॉलेज आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर आता काय, मायसिक्वल सपोर्ट व्हेरियस डेटा टाइप्स टू स्टोअर डिफरंट काइंड्स ऑफ डेटा. याचा अर्थ काय, मायसिक्वल लँग्वेज वेगवेगळे डेटा टाईप प्रोव्हाइड करते वेगवेगळे टाईपचा डेटा स्टोअर करण्यासाठी. ठीक आहे, जसं की इंटिजर असेल तर इंट टाईपचा डेटा टाईप्स आहे. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, त्या आपण वन बाय वन पाहूया. न्यूमरिक टाईप्स आहे, डेट अँड टाईम टाईप्स आहे, स्ट्रिंग टाईप्स. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण न्यूमरिक टाईपचा डेटा टाईप्स पाहूया. त्याच्यामध्ये इंटिजर आहे, होल नंबर तुम्हाला स्टोअर करायचं असेल, बुलियन आहे, ट्रू किंवा फॉल्स टाईपची जर व्हॅल्यू काही स्टोअर करायची असेल, डेसिमल ज्याच्यामध्ये एक्झॅक्ट फिक्स पॉईंट नंबर असतील, करन्सी वगैरे, फ्लोट आणि डबल ज्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट फ्लोटिंग पॉईंट नंबर तुम्हाला जर स्टोअर करायचे असतील तर. ठीक आहे, याच्यामध्ये मोस्ट कॉमनली कोणतं यूज होतो, इंटिजर होतो, बुलियन होतो आणि फ्लोट किंवा डबल. ठीक आहे, नेक्स्ट आहे डेट अँड टाईम डेटा टाईप्स. त्या टायटलवरूनच तुम्हाला कळलं असेल, जर आपल्याला डेट किंवा टाईमचा टाईपचा डेटा जर स्टोअर करायचा असेल तर त्यावेळेस हा डेटा टाईप यूज केला पाहिजे. आता ज्यावेळेस फक्त तुम्हाला डेट स्टोअर करायची त्यावेळेस डेट, ज्यावेळेस तुम्हाला डेट आणि टाईम दोन्ही स्टोअर करायचे त्यावेळेस डेट आणि टाईम, ज्यावेळेस फक्त टाईम स्टोअर करायचं त्यावेळेस टाईम, इयर करायचं असेल तर इयर. ठीक आहे, स्ट्रिंग डेटा टाईप्स याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे कॅर, दुसरा आहे वेअर कॅर. ज्याच्यामध्ये कॅर म्हणजे काय, फिक्स लेंथ स्ट्रिंग. जर तुम्ही तुमच्या त्या कॉलमची लेंथ जरी डिफाईन केली की 10, तरी पण ते काय करणार, भले तुम्ही दोन लेंथचं जरी स्ट्रिंग पास केलं तर ते 10 लेंथचीच मेमरी त्याच्यासाठी काय करणार, ऑक्युपाईड करणार. ठीक आहे, पण वेअर कॅरचं तसं नसतं. त्या स्ट्रिंगला इव्हन दो तुम्ही किती मेमरी डिफाईन केली तरी पण त्या स्ट्रिंगला स्टोअर करण्यासाठी जेवढी मेमरी गरजेची आहे तेवढीच मेमरी अलोकेट केली जाते. टेक्स्ट, लार्ज टेक्स्ट डेटा. जर तुम्हाला लार्ज टाईपचा डेटा जर स्टोअर करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, टेक्स्ट नावाचा डेटा टाईप यूज करू शकता. आता लार्ज डिस्क्रिप्शन कधी असतो, ज्यावेळेस आपण बघा प्रोडक्ट असेल, फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, त्याच्यावरती जे प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन असतं त्यावेळेस तो त्या टाईपचा जर आपला डेटा स्टोअर करायचा असेल तर आपण टेक्स्ट टाईपचा डेटा स्टोअर केला पाहिजे. आता मित्रांनो, हा टॉपिक आहे ना खूप छोटासा आहे पण तितकाच इम्पॉर्टंट आहे. कारण जर डेटा टाईप्स, कुठला डेटा टाईप कधी यूज करायचा आहे हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही टेबल क्रिएट करू शकत नाही. आणि जर टेबल क्रिएट करता आलं नाही तर मायसिक्वलमध्ये आपण काहीच करू शकत. त्याच्यामुळं हा टॉपिक छोटासा पण तितकाच महत्त्वाचा असा टॉपिक आहे. त्याच्यामुळं आपल्याला वेगवेगळे टाईपचे डेटा टाईप्स माहीत असणं गरजेचं आहे. ह्या सिरीजमध्ये किंवा या लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तुम्ही त्या आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पोस्ट करू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर लवकरात लवकर देण्याचा मी प्रयत्न करेन. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. तोपर्यंत थँक्यू मित्रांनो.